नमस्कार मित्रांनो, 3P शेअर मार्केट क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण चार्ट पॅटर्न बद्दल समजून घेणार आहोत. म्हणजे प्राइस ऍक्शन मध्ये ज्या पद्धतीने कॅन्डलच्या आधारे आपण एखादा ट्रेड घेतो किंवा ट्रेंड रिव्हर्सल कशा पद्धतीने होतो, या गोष्टी आपण कॅन्डल्सच्या माध्यमातून समजून घेतो, कॅन्डल्स पॅटर्नच्या माध्यमातून समजून घेतो. पण इथून पुढे आपण या चार्टवरती तयार होणाऱ्या अनेक ज्या कॅन्डल्स असतात, या अनेक कॅन्डल्सच्या समूहातून जे पॅटर्न तयार होतात ते पॅटर्न आपण समजून घेणार. त्याच्यातील पहिला पॅटर्न जो आपण समजून घेणार आहोत तो म्हणजे डबल बॉटम पॅटर्न. हा डबल बॉटम पॅटर्न हा ट्रेंड रिव्हर्सलचा पॅटर्न. हा काय आहे? बुलिश ट्रेंड रिव्हर्सलचा चार्ट पॅटर्न. म्हणजे या पद्धतीचा चार्ट ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा या पद्धतीचा पॅटर्न ज्या वेळेला चार्ट मधून तयार होतो, त्यावेळेला ट्रेंडमध्ये रिव्हर्सल येण्याची शक्यता निर्माण. म्हणजे कसं की हा जो डबल बॉटम पॅटर्न आपण पाहतो, त्याच्यामध्ये काय घडतं की प्राइस दोन वेळेला एका सपोर्ट लेवल पर्यंत येते आणि एकाच प्राइस लेवलवरून दोन वेळा प्राइस वरच्या दिशेने मुवमेंट. म्हणजे एका प्राइस लेवलवरती सपोर्ट घेते आणि तिथून प्राइस वरच्या दिशेने मुवमेंट. आता हे घडत असताना म्हणजे प्राइस वरून खाली येते, एका प्राइस लेवलवरती सपोर्ट घेते, प्राइस वरच्या दिशेने मुवमेंट करते, पुन्हा रिजेक्शन मिळतं, पुन्हा प्राइस खाली येते. पण पुन्हा प्राइस खाली आल्यानंतर पूर्वी ज्या प्राइस लेवलला सपोर्ट घेतलेला असतो त्याच दरम्यान पुन्हा प्राइसला सपोर्ट मिळतो आणि तिथूनच प्राइस पुन्हा वरच्या दिशेने मुवमेंट करते. असं दोन वेळेला ज्या वेळेला घडतं त्यावेळेला कॅन्डलची जी रचना आपल्याला चार्टवरती दिसते ती डब्ल्यू आकारासारखी दिसते. त्यावेळेला चार्टवर आपल्याला या सगळ्या ज्या अनेक कॅन्डल्स आहेत त्या कॅन्डल्स मधून एक पॅटर्न आपल्याला चार्टवरती दिसतो, तो डब्ल्यू अक्षरासारखा दिसतो. म्हणून या डबल बॉटम पॅटर्नला डब्ल्यू पॅटर्न असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे प्राइस दोन वेळेला खाली जाते, एका ठराविक प्राइस रेंजला थांबते आणि तेथून पुन्हा प्राइस वरच्या दिशेने मुवमेंट करते. अशा वेळेला हा चार्ट पॅटर्न तयार होतो. मग हा चार्ट पॅटर्न आपण चार्टवरती कसा शोधायचा किंवा कसा डबल बॉटम हा आपण ओळखायचा की हा डबल बॉटम आहे, तर याचं एक प्रमुख लक्षण किंवा पहिलं जे वैशिष्ट्य असेल म्हणजे हा डाऊन ट्रेंडच्या बॉटमला तयार. पहिलं विशेषण काय आहे? आपल्याला हा डबल बॉटम कुठं शोधायचा आहे? डाऊन ट्रेंडच्या बॉटम. म्हणजे पूर्वी असणारा ट्रेंड हा स्पष्ट डाऊन ट्रेंड मध्ये असला पाहिजे. प्राइस मध्ये घसरण होताना आपल्याला पाहता आलं पाहिजे. सेलरांची मजबूत पकड त्या मार्केटवरती आहे, ज्याच्यामुळे एखाद्या स्टॉकच्या प्राइस मध्ये सातत्याने घसरण निर्माण होते, प्राइस खालच्या दिशेने शिफ्ट होते आहे, कमी कमी होत येते. अशा पद्धतीचा डाऊन ट्रेंड हा आपल्याला स्पष्टपणे चार्टवरती दिसला पाहिजे. नंबर 1. त्याच्यानंतर पुढचा दुसरा महत्वाचा विशेषता किंवा महत्वाची घटना काय घडते की एका ठराविक सपोर्ट लेवलला आल्यानंतर प्राइस त्या प्राइस रेंजच्या खाली जाण्यापासून थांबते आणि त्या ठिकाणाहून सपोर्ट घेऊन प्राइस वरच्या दिशेने मुवमेंट करते. म्हणजे काय घडतं की सेलर इथं आल्यानंतर विक्रीचा मारा कमी होतो आणि बायर त्या ठिकाणी एंट्री करतात आणि खरेदीचं प्रमाण वाढल्यामुळं
त्या स्टॉकच्या प्राइसमध्ये पुन्हा वाढ व्हायला सुरुवात होते आणि प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करते. परंतु ही वाढ, या स्टॉकच्या प्राइसमध्ये होणारी वाढ ही थोडं बॉन्स झाल्यानंतर एका रेजिस्टन्स लेवलला त्या वाढणाऱ्या प्राइसला रिजेक्शन मिळतं. जी प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करायला लागलेली असते त्या प्राइसला एक रेजिस्टन्स त्या ठिकाणी फेस करावा लागतो. प्राइसला रिजेक्शन मिळतं आणि पुन्हा त्या ठिकाणी सेलर विक्रीचा मारा करतात किंवा सेलर त्या ठिकाणी अग्रेसिव्ह होतात आणि प्राइसला पुन्हा खाली घेऊन येतात. पुन्हा प्राइसमध्ये घसरण निर्माण होते. परंतु प्राइस पुन्हा खाली ज्या वेळेला येते दुसऱ्या वेळेला, त्यावेळेला सुद्धा यापूर्वी ज्या ठिकाणाहून प्राइसनं वरच्या दिशेनं मुवमेंट घेतली किंवा ज्या प्राइस लेवल पासून त्या स्टॉकच्या किमतीमध्ये वाढ होत गेली, त्याच प्राइस लेवलला पुन्हा एकदा प्राइस सपोर्ट घेते आणि त्या प्राइस रेंजच्या खाली प्राइस न जाता तिथून पुन्हा प्राइस बॉन्स होते आणि वरच्या दिशेनं मुवमेंट करायला, वरच्या दिशेनं मुवमेंट करायला. आणि यापूर्वी ज्या ठिकाणी त्या प्राइस लेवलला रिजेक्शन मिळालेलं होतं, ती जी नेकलाईन असते त्या नेकलाईनच्या वरच्या साईडला प्राइस जाऊन थांबते. त्यावेळेला चार्टवरती आपल्याला हा डबल बॉटम पॅटर्न दिसून, त्याच वेळेला आपण त्या चार्टला आपण डबल बॉटम किंवा डब्ल्यू पॅटर्न म्हणून कन्सिडर करतो. आता ही जी कॅन्डलची रचना ज्याच्यातून आपल्याला डब्ल्यू पॅटर्न दिसतो किंवा एकाच ठराविक प्राइस रेंज पासून प्राइस बॉन्स झालेला आपल्याला दिसतं, अशा प्रकारचा पॅटर्न ज्यावेळेला चार्टवरती तयार होतो, त्याच्यानंतर पूर्वी असणारा ट्रेंड हा चेंज होऊन बुलिश ट्रेंडची सुरुवात होण्याची लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करायला सुरू करते, ट्रेंड चेंज होतो, बेरिश ट्रेंड संपतो आणि बुलिश ट्रेंडला सुरुवात होते. म्हणजे हा पॅटर्न जो आहे, हा पॅटर्न आपल्याला काय सांगतो की बेरिश ट्रेंड संपून बुलिश ट्रेंडची सुरुवात होण्याचं लक्षण आपल्याला हा डब्ल्यू पॅटर्न सांगतो किंवा कन्फर्मेशन हा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला देतो. हा झाला डब्ल्यू पॅटर्न. आपण या चार्टवरती याला पाहिलं, ओळखलं की तो चार्टवरती कशा पद्धतीनं तयार होतो हे समजून घेतलं. आता मग या डब्ल्यू पॅटर्न वरती आपण एंट्री कुठे घेणार आहोत, आपला स्टॉप लॉस काय राहील आणि आपल्याला मिळणारं टार्गेट हे किती असू शकतं, याही गोष्टी आपल्याला समजून घेतात. आता ज्या वेळेला चार्टवरती या पद्धतीचा डब्ल्यू पॅटर्न तयार होतो, त्यावेळेला आपली एंट्री जी असणार आहे, आपण एंट्री कुठे घेणार आहोत, ज्या ठिकाणाहून प्राइसला एक वेळ रिजेक्शन मिळालेला आहे. म्हणजे काय झालं, प्राइस वरच्या साईडून खाली आली, एका ठराविक प्राइस रेंजला लेवलला आल्यानंतर त्या ठिकाणी प्राइसला सपोर्ट मिळतो आणि प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करायला लागते. परंतु मुवमेंट करत असताना प्राइसला रिजेक्शन येतं आणि पुन्हा प्राइस खालच्या दिशेने येतो. हा जो पॉइंट असतो, ही जी नेकलाईन असते, ही नेकलाईन आपण लक्षात ठेवायची असते. आणि ज्या वेळेला दुसऱ्यांदा प्राइस मागील बॉटम फॉर्म झालेल्या लेवल पासून प्राइस पुन्हा वरच्या दिशेने मुवमेंट करते आणि ही जी नेकलाईन तयार झालेली असते, या नेकलाईनच्या वरती ब्रेक करणारी कॅन्डल तयार झाल्यानंतर किंवा या नेकलाईनच्या वरती प्राइस गेल्यानंतर, प्राइस क्लोज झाल्यानंतर आपण बायची एंट्री घेतो. आपण काय करतो, याच्यामध्ये बायचा ट्रेड घेऊ शकतो. कधी, ज्या वेळेला ही नेकलाईन ब्रेक होईल आणि त्याच्यावरती प्राइस जाऊन थांबेल. म्हणजे काय घडेल, ज्या वेळेला ही नेकलाईन ब्रेक करणारी एक कॅन्डल तयार होते आणि त्या कॅन्डलचा, बुलिश कॅन्डलचा क्लोज त्या नेकलाईनच्या वरती असेल, त्यावेळेला तो तयार होणारा पॅटर्न हा डब्ल्यू पॅटर्न म्हणून आपण कन्सिडर करतो. आणि याच्यानंतर आपण मार्केटमध्ये एंट्री घेतो.
मार्केटमध्ये ट्रेड घेतो. ही झाली एंट्रीची जागा, ही झाली एंट्रीची जागा. आता मग सपोर्ट कुठं, याचा स्टॉप लॉस आपण कुठे ठेवायचा? तर या पॅटर्न नंतर ज्यावेळेला आपण ट्रेड घेत असतो त्यावेळेला आपला स्टॉप लॉस हा ज्या ठिकाणी, ज्या प्राइस लेवलवरून दोनदा प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट केलेले आहे, ते जे बॉटम लेवलचे जे पॉइंट होते त्या बॉटम लेवलच्या जवळ किंवा थोडंसं खाली आपण आपला स्टॉप लॉस लावायचा. हे जे दोन बॉटम लेवलचे पॉइंट असतात त्यातील दुसरा बॉटम जो तयार झालेला असतो त्या दुसऱ्या बॉटम, सेकंड बॉटमच्या लोला आपण काय करायचं आहे? स्टॉप लॉस लावायचा. हा आपला परफेक्ट टेक्निकली स्टॉप लॉस असेल. एंट्री समजली आपल्याला, स्टॉप लॉस समजला, मग या ट्रेडवरती आपल्याला मिळणारं टार्गेट हे किती असू शकेल? तर मित्रांनो, याच्यावरती आपल्याला मिळणारं टार्गेट म्हणजे बॉटम लेवल पासून नेक लाईन पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे, बॉटम लेवल पासून ज्या ठिकाणी नेकलाईन आहे त्या नेकलाईन पर्यंत जेवढं अंतर आहे तितकंच अंतर आपल्याला वरच्या साईडला टार्गेटसाठी घेता येईल. म्हणजे प्राइस बाउन्स झाल्यानंतर ज्या नेकलाईनला रिजेक्शन घेऊन प्राइस घेऊन आली इथपर्यंत जे अंतर आहे तेवढं टार्गेट आपल्याला वरच्या साईडला मिळतं किंवा तेवढा बुलिश ट्रेंड तरी आपल्याला तिथून पुढे कंटिन्यू होताना पाहायला मिळतं. म्हणजे आपलं टार्गेट किती राहील? नेकलाईन पर्यंत जे अंतर असेल तितकंच अंतर वरच्या साईडला, नेकलाईन पासून वरच्या साईडला आपल्याला टार्गेट असेल. या पद्धतीनं या डब्ल्यू पॅटर्न वरती आपल्याला बायची एंट्री घेत असताना नेकलाईनच्या वरती क्लोजिंग प्राइस झाल्यानंतर आपण एंट्री घेणार आहोत. नंबर 1, या डब्ल्यू पॅटर्नचा जे दो बॉटम पॉइंट तयार झालेले असतात त्यातील सेकंड नंबरचा जो बॉटम लेवल असतो त्या बॉटमच्या लोच्या थोडंसं खाली आपण स्टॉप लॉस लावतो आणि टार्गेट घेताना मात्र बॉटम लेवल पासून नेकलाईन पर्यंत असणारं जे डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स वरच्या साईडला लावल्यानंतर आपल्याला तितकं टार्गेट त्या ट्रेडवरती आपल्याला मिळू शकतं. आता ही झाली ट्रेड घेण्यासाठीच माहिती. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण डबल बॉटम पॅटर्नवरती ट्रेड करणार आहोत किंवा बायची एंट्री करणार आहोत त्यावेळेला आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे, प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या पॅटर्नवरती आपण एंट्री घेत आहोत किंवा ट्रेड करणार आहोत त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी विशेषतः अशा लक्षात ठेवाव्या. जिथं एंट्री घेणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे की डबल बॉटम पॅटर्न मध्ये किंवा या पॅटर्नवरती एंट्री घेत असताना ज्या कॅन्डलनं नेकलाईन ब्रेक केलेली आहे ती नेकलाईन ब्रेक करणारी जी कॅन्डल आहे ती जादा व्हॅल्यूमची किंवा खूप व्हॅल्यूम असणारी कॅन्डल्स असतात. म्हणजे स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल असतात. ज्याच्यामध्ये पहिल्या 3 क्रमांकाच्या ज्या कॅन्डल आपण शिकलेलो आहोत स्ट्रॉंग बुलिश, त्यापैकी कॅन्डल त्या ठिकाणी असावी. स्ट्रॉंग बुलिश कॅन्डलनं जर ही नेकलाईन ब्रेक केलेली असेल म्हणजेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये व्हॅल्यूम जनरेट झालेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये बायरांचा व्हॅल्यूम त्या ठिकाणी जनरेट झालेला आहे, बायर पूर्ण ताकदीनिशी त्या मार्केटमध्ये प्रवेश केलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून अशी व्हॅल्यूम असलेली कॅन्डल पाहून त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची असते. कारण जास्त व्हॅल्यूमनं ब्रेकआउट दिलेली कॅन्डल ही अधिक विश्वसनीय असते. लक्षात ठेवा, चांगल्या प्रकारचा ट्रेंड किंवा जास्त अॅक्युरेसीचा ट्रेंड आपल्याला त्या व्हॅल्यूमच्या ब्रेकआउट नंतर मिळू शकतो. जर या ठिकाणी होणारा ब्रेकआउट जर कमी व्हॅल्यूमचा असेल, ही जी नेकलाईन आहे ही नेकलाईन ब्रेक करत असताना तयार होणारी किंवा ब्रेकआउट देणारी, नेकलाईन ब्रेक करणारी जी कॅन्डल तयार होते त्या कॅन्डलमध्ये जर व्हॅल्यूम कमी असेल तर हा फेक ब्रेकआउट असू शकतो. आता ब्रेकआउट म्हणजे काय पुढे जाऊन आपण शिकणार आहोत. परंतु ही जी प्राइस ही नेकलाईन ब्रेक करून वरच्या दिशेला जाते ती जी कॅन्डल तयार होते
ती कॅन्डल जर कमी व्हॅल्यूमची असेल तर प्राइस आपल्याला फसवू शकते, ट्रेंड पुन्हा डाऊन साईडला येऊ शकतो. त्यामुळं या डब्ल्यू पॅटर्नवरती जर आपल्याला ट्रेड करायचं असेल तर ज्या ठिकाणी आपण नेकलाईन ब्रेक करणारी कॅन्डल पाहतो ती कॅन्डल स्ट्रॉंग व्हॅल्यूम असलेली, जास्त व्हॅल्यूम असणारी म्हणजे स्ट्रॉंग बुलिश कॅन्डलवरतीच आपण त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे आणि तो ट्रेड आपल्याला चांगल्या पद्धतीचा सक्सेस या ठिकाणी देऊ शकतो. आणि मित्रांनो, चार्टवरती ज्या वेळेला अशा पद्धतीचा डब्ल्यू पॅटर्न तयार होतो त्यावेळेला खूप साऱ्या टेक्निकल गोष्टीचं कन्फर्मेशन तुम्हाला या पॅटर्न मध्ये मिळालेलं असतं. हा डब्ल्यू पॅटर्न जितका तुम्हाला समजायला सोपा वाटतो तितका तो प्रभावी देखील आहे. याचं कारण ज्या वेळेला बॉटम लेवलला अशा पद्धतीचा डब्ल्यू पॅटर्न तयार होतो त्यावेळेला टेक्निकल भाषेमधील टेक्निकल अनालिसिसच्या अनेक गोष्टीच्या कसोटीवर हा ट्रेंड उतरलेला असतो, ज्या तुम्हाला समजण्यामध्ये अडचणीच्या ठरू शकतात. तुम्ही चांगल्या पद्धतीने समजू शकत नसाल त्या सगळ्या गोष्टी या डब्ल्यू पॅटर्न मध्ये घडून गेलेल्या असतात आणि त्या कसोटीवर उतरल्यानंतर हा डब्ल्यू पॅटर्न त्या ठिकाणी तयार झालेला असतो. त्यामुळं या डब्ल्यू पॅटर्नवरती मिळणारा ट्रेड हा खूप चांगल्या पद्धतीनं वर्कआउट होताना आपल्याला पाहायला. म्हणून मार्केटमध्ये ट्रेड करत असताना हा डबल बॉटम किंवा डब्ल्यू पॅटर्न खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिझल्ट देऊ शकतो, देतो. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपला सक्सेस रेशो हा 80% पर्यंत जाऊन पोहोचू शकतो. अशा पद्धतीचा हा डब्ल्यू पॅटर्न किंवा डबल बॉटम पॅटर्न आपल्याला चार्टवरती आपल्याला मात्र तो शोधता आला, परफेक्टपणे आपल्याला तो शोधता आला पाहिजे. आणि त्याची नेकलाईन कुठं आहे, त्याच्या बॉटम लेवल काय आहेत आणि त्याचा ट्रेंड कसा आहे, या सगळ्या गोष्टी मात्र आपल्याला काय करता आल्या पाहिजे, चांगल्या पद्धतीनं फाइंड आउट करता आले. म्हणजे याच्या अगोदर आपल्याला काय समजलं पाहिजे की जो ट्रेंड आहे हा परफेक्ट डाऊन ट्रेंड आहे हे आपल्याला परफेक्ट ओळखता आलं पाहिजे. तो स्पष्ट असं दिसलं पाहिजे की प्राइस वरच्या दिशेनं घसरत खाली आलेली आहे. बार्स होताना सुद्धा ज्या प्राइस लेवल पासून प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करते त्या ठिकाणी तयार होणारा जो स्विंग आहे, जी नेकलाईन आहे, जिथून रिजेक्शन मिळतं ती रिजेक्शन पॉइंट, तिथून प्राइस खाली येणं आणि तिथून सपोर्ट घेऊन पुन्हा वरच्या दिशेनं जातं, यातून दिसणारा जो डब्ल्यू पॅटर्न आहे हा स्पष्टपणे जर आपल्याला चार्टवरती दिसत असेल किंवा असा चार्ट जर आपल्याला शोधता येत असेल तर याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला. तर मित्रांनो, हा होता डबल बॉटम किंवा डब्ल्यू पॅटर्न. अशाच पद्धतीचे वेगवेगळे चार्ट पॅटर्न किंवा प्राइस ऍक्शनला समजून घेण्यासाठी आपण शेअर मार्केट 3P शेअर मार्केट क्लासेसला जॉईन व्हा आणि याच्या डिटेलमध्ये हे टेक्निकल अनालिसिस समजून घेण्याचा प्रयत्न. धन्यवाद.